ऑनलाईन कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे। टीईटीचा सगळा अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की टीईटीचा जो काही पेपर आहे म्हणजे विशेषतः इंग्लिशचा पेपर मी फक्त तुम्हाला इथे सोडून दाखवणार आहे। 30 मार्काचा पेपर आहे हे तुम्हाला माहिती आहे। तर हा इंग्लिशचा जो पेपर आहे याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल तशी म्हटली तर विशेष काहीही नाहीये, म्हणजे अगदी पटकन कोणालाही उत्तर देता येतील असं आहे। याच्यामध्ये जो 30 मार्काचा जो पेपर असतो त्या 30 मार्काच्या पेपरमध्ये अर्थातच कधी पण एकच लक्षात ठेवा की ग्रामरला वेटेज हे नेहमीच जास्त राहिलेलं आहे, मग ती कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे। तर याही परीक्षेमध्ये ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे। आता आपण जो पेपर बघणार आहोत तो 2018चा पेपर आहे, म्हणजे अगदी लेटेस्ट झालेला पेपर आहे। या 2018च्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसेल डिफिकल्टी लेवल अर्थातच काही नाहीये, पण लक्षात ठेवा शेवटी काही झालं तरी थोडी तरी डिफिकल्टी लेवल ठेवायला लागतच असते। त्यामुळे पेपर तुम्हाला कदाचित किती अवघड वाटला तरी सुद्धा तो पेपर सोपा असतो। या संपूर्ण टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण देत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा त्याच प्रश्नपत्रिकेमधला ग्रामरचा पार्ट आहे हा सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचे सगळे जे प्रश्न आहेत ते मग मी व्होकॅब्युलरीचे घेणार आहे। बाकी पॅसेज आहे तो इथे लिहून तुम्हाला सोडवून दाखवता येणार नाही, त्यामुळे पॅसेजचा अभ्यास आहे तो तुम्ही करा। परत पॅसेजचा अभ्यास सुद्धा खूप सोपा आहे, म्हणजे खूप मोठा पॅसेज तुम्हाला येत नाही, खूप छोटासा पॅसेज असतो 100-150 शब्दांचा। त्याच्यामधनं जे काही 5 प्रश्न असतात ते आपल्याला ओळखणं खूपच सोपं असतं। त्यामुळे तसं पॅसेज हा सुद्धा खूप अवघड नाहीये, मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे। तर या संपूर्ण अभ्यास करत असताना मित्रांनो तुम्हाला मी एक जरूर सुचवू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही ह्याचा अभ्यास करत आहात त्याचप्रमाणे म्हणजे टीईटीचा अभ्यास करत आहात त्याचप्रमाणे तुम्ही जर एमपीएससीच्या जर ग्रामरच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमची अजून त्याच्यावरती कमांड वाढेल, म्हणजे तुम्हाला खूप लवकर थोडंसं इंग्रजी समजायला लागेल आणि इंग्रजी प्रश्नांची उत्तरे येतील। आपल्या ऍपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ऍपमध्ये स्टडी मटेरियल जर काढलं तर त्याच्यामध्ये मी माझं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचं एमसीक्यूचं एक पुस्तक फ्री ठेवलेलं आहे, त्याची पीडीएफ त्याच्यामध्ये मी लोड केलेली आहे। ती पीडीएफ तुम्ही काढू शकता आणि त्या पीडीएफ मधून तुम्ही अर्थातच अजून सराव पण करू शकता। सगळ्यात जास्त जो महत्त्वाचा पार्ट आहे तो अर्थात ग्रामर आहे, बाकी व्होकॅब्युलरी तर जेवढी आपण करू तेवढी कमीच असते, पण साधारणतः एसएससीच्या लेवल पर्यंत तरी खूप जास्त व्होकॅब्युलरी जर येणार नाही हे तर निश्चित आहे। त्यामुळे तुम्हाला जिथून कुठून मिळेल तिकडून तुम्ही जर व्होकॅब्युलरी केली तरी पण चालेल, नाहीतर माझं A to Z व्होकॅब्युलरी हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता, त्याने खूप चांगली व्होकॅब्युलरी तयार होऊ शकते। तर आता आपण बघूया 2018चा हा टीईटीचा पेपर 1 पेपर 1 आहे, आणि ह्याच्यामध्ये काय दिलंय ते बघा। ग्रामर 13 मार्काला गेलेला आहे, याच्यामध्ये व्होकॅब्युलरी 11 मार्काची आहे, म्हणजे 13 आणि 11 24 इथे मार्क आहेत। एक जंबल्ड सेंटेन्स आहे ते पण खूप सोपं आहे, आपण बघणार आहोतच ते, आणि पॅसेज 5 मार्काला दिलेला आहे। या व्होकॅब्युलरी मध्ये सुद्धा सिनॉनिम आणि अँटोनिम जो आहे तो फक्त एकच मार्काला येतो, आणि जो येतो तो अतिशय सोपा असतो, म्हणजे जनरल वर्ड जर तुम्हाला माहित असतील तर त्याच्यामध्ये हा एखादा मार्क जो आहे तो सहज मिळून जातो। बाकी इडिओमॅटिक फ्रेजेस एखाद्या मार्काला येत असते, आणि बाकीची जे साधी जी व्होकॅब्युलरी असते म्हणजे प्राण्यांचे आवाज कुठले वगैरे असे जनरल सोपी व्होकॅब्युलरी असते, ही सुद्धा व्होकॅब्युलरी तुम्हाला माझ्या A to Z व्होकॅब्युलरी या पुस्तकामध्ये मिळेल। तर हे याचं हे आहे, म्हणजे बघा तुम्हाला एक तर समजतंय की पॅसेजचे जर 5 मार्क सोडले तर 25 मधले म्हणजे 25 मधले 13 मार्क ह्याला ग्रामरला आहेत आणि 11 मार्क हे व्होकॅब्युलरीला आहेत। त्यामुळे याच्यातले 13 मार्क्स मिळवणे हे खूप सोपं असतं, कसं तेही आता तुम्हाला दिसेल एकदम सोपं आहे। परत लक्षात ठेवा 13 मधला एखाद दुसरा प्रश्न हा तर डिफिकल्टी लेवल थोडासा जास्त असणारच आहे, परत तो जास्त वाटतो याचं कारण एवढंच असतं की आपलं तेवढं वाचन इंग्लिशचं झालेलं नसतं, बाकी काही नाही। तर आपण आधी ते प्रश्न बघूया। पहिला प्रश्न बघा इथे घेतलेला आहे, परत इथे मी सगळ्यात पहिल्यांदा ग्रामर करून घेतोय, आणि मग ग्रामरचे 13 प्रश्न झाले की नंतर मी या व्होकॅब्युलरीच्या 11 प्रश्नांकडे आणि जंबल्ड सेंटेन्स कडे वळणार आहे, ठीक आहे। तर आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर, म्हणजे इथे दिलेलं जे काही एक वाक्य आहे तुम्हाला दिसतंय बघा तिकडे A B C आणि D अशा 4 पार्ट मध्ये हे वाक्य दिलेलं आहे, आणि याच्यामध्ये एरर कुठे ते शोधायचंय बघा। आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर, तर आता ती कुठे आहे? पीपल हु आर अवर्स विथ हार्डवर्क, म्हणजे जे कोण हार्डवर्क करण्याच्या म्हणजे कष्ट करण्याच्या विरुद्ध असतात, जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ, ते आयुष्यात यशस्वी सर्वसाधारणतः होत नाही, असा या वाक्याचा अर्थ आहे। आता याच्यामध्ये एरर कुठे आहे
तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल बघा की हार्डवर्क याच्यामध्ये उत्तर एरर काही दिसत नाहीये. जनरली डू नॉट याच्यामध्ये पण दिसत नाहीये, कारण का पीपल त्यासाठी डू नॉटच येणार. आणि इकडे सक्सीड इन लाईफ, कारण का डू नॉटच्या नंतर इथे क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे. म्हणजे मला हे दाखवते तुम्हाला केवळ एकाच कारणासाठी की काही काही वेळेला काय होतं माहितीये का, आपल्याला एरर कुठे येणं हे शोधायचं ज्या वेळेला असतं ना, त्या आपल्याला ती एरर समजत नाही. मग त्यावेळी ती एरर समजत नसते ना, त्यावेळेला असं एलिमिनेशन पद्धत वापरत जायची. म्हणजे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे वाक्य एवढं ज्या वेळेला तुम्हाला समजतं, त्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय काय आलं पाहिजे हे जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्हाला समजेल की खरंच इथे पण एरर नाहीये, इथे पण एरर नाही, इथे पण एरर नाही. मग ती एरर इथेच आहे, म्हणून ए पार्ट मध्ये एरर आहे, म्हणजे पर्याय हा येणार आहे. आता इथे एरर कोणती आहे, परत एरर मिळाली तर तुम्हाला ती माहित असली पाहिजे याची काही जरूर नाही, कारण तुम्हाला कोणी विचार नाही कशावरून त्यात एरर आहे म्हणून. पण कुठे आहे तर याचा नियम हा आहे की ऍवर्सच्या नंतर विथ कधी वापरलं जात नाही, तिथे टू वापरलं जात असतं. म्हणजे वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन याच्यावरचा हा प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये काही शब्दांच्या नंतर कुठलं प्रेपोजिशन वापरायचं हे ठरलेलं असतं. जसं तुम्हाला माहिती बघा, डिपेंडच्या नंतर नेहमी अपॉन वापरलं जातं, बिलीव्हच्या पुढे नेहमी इन वापरलं जातं, लुकच्या नंतर लुक ऍट पण वापरलं जातं, लुक फॉर पण वापरलं जातं, बरोबर ना. गिव्हच्या पुढे गिव्ह अप पण वापरलं जातं, वगैरे वगैरे वगैरे. तर हे जे आहेत हे तुम्हाला प्रेपोजिशन समजतायत का, त्यासाठी हा विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे इथे उत्तर हे आलं. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिले बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. परत आपल्याला काही करायचं काहीच नसतं, फक्त ओळखायचं असतं. इथे तुम्हाला दिसतंय बघा की सिंपल प्रेझेंट आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स याचं ज्या वेळेला तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला लगेच हे आठवलं पाहिजे की एम, इज, आर आणि क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल असं आपण ज्याला म्हणतो तसं असलेलं पाहिजे. आणि अर्थातच तुम्हाला ऑब्जेक्ट समजला पाहिजे, आणि तो ऑब्जेक्ट फक्त पहिला हा ज्या अर्थी अ आहे म्हणजे एकवचनाचा आहे, त्यामुळे एकवचनासाठी इज येणार. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात याच्यापासून असेल आणि त्याच्यानंतर इज आणि मग क्रियापद तिसरं रूप असेल ते वाक्य पॅसिव्हचं असणार आहे. म्हणून बघा इथे दिसतंय का, इथे अ टाकलं नाही, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. इकडे अ ग्लोबल नॉलेज गॅप बरोबर घेतलेलं आहे, पण इज घेतल्यानंतर इकडे तिसरं रूप दिसत नाही, म्हणून हे वाक्य चूक आहे. आणि इकडे मात्र हे वाक्य बरोबर दिसतंय बघा, अ ग्लोबल नॉलेज इज फील्ड आणि बाय इट, हे इट आहे ते नंतर शेवटी घेतलेलं आहे, बरोबर आहे. बाकी इथे तर हे चूकच आहे, कारण का नुसतं फील येऊ शकत नाही. ठीक आहे. पुढचा तिसरा प्रश्न बघा, लगेच समजतो इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी आपल्याला वाक्य जे दिलेले आहे ते WH आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात जास्त इनडायरेक्ट स्पीच वरची जी वाक्य जनरली ज्यावेळी दिली जात असतात त्यावेळी ती येस नो क्वेश्चन किंवा WH क्वेश्चनची सगळ्यात जास्त दिली जात असतात. आणि मग ह्याच्यानंतर नंबर जो येत असतो तो नंबर असतो तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट्सचा. तर सगळ्यात पहिल्यांदा येस नो क्वेश्चन आणि परत करायचं सगळंच आहे, कळलं. पण तू सर्वात जास्त प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे फक्त मी सांगितलं, नाही तर तुम्ही मी सांगितलंय प्रेफरन्स म्हणून तेवढाच प्रेफरन्स घ्या आणि बाकीचं सोडून द्या. तर असं काही करू नका, अभ्यास सगळाच करायचा आहे. इकडे आले का बघा, आय सेड टू वेदांत व्हॉट डज इट मीन. म्हणजे मी वेदांतला विचारलं, म्हणालो की याचा अर्थ काय आहे. तुम्हाला माहिती मित्रांनो की ज्या वेळेला WH वर्ड वाक्यामध्ये असतो त्यावेळेला तिथे कधीही कोणतंही कंजंक्शन वापरलं जात नाही. दुसरा प्रश्न आहे म्हणजे तिकडे आशच आलं पाहिजे. त्यामुळे इथे आपल्याला दिसेल की इकडे क्लेम आहे, इकडे सेट टू आहे आणि इकडे ऍडवाइज आहे, अर्थात हेच उत्तर बरोबर आहे. म्हणजे नुसतं एक जरी आपल्याला पक्क माहित असेल तरी सुद्धा उत्तर मिळतं आणि आपल्याला हे पूर्ण वाक्य वाचण्याची सुद्धा गरज भासत नाही, कळते. तरी पण आपण बघूया नियम काय आहे, त्याप्रमाणे वाक्य केलेलं आहे का. अर्थात केलेलं असणारच आहे कारण आपल्याला उत्तर लगेच समजलेलं आहे. तरी पण बघा, व्हॉट म्हणजे प्रश्न असल्यामुळे इकडे आस आलं पाहिजे, त्यामुळे आय आस्क वेदांत इथपर्यंत बरोबर आहे. व्हॉट हे तसं झालं कारण का WH क्वेश्चन मध्ये WH वर्ड जो असतो तोच कनेक्टरचं काम करत असतो किंवा कंजंक्शनचं काम करत असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, प्रेझेंट आहे, त्याचा पास्ट करायला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला इट ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं त्यावेळेला जी प्रश्नार्थक वाक्य रचना असते ती साधी वाक्य रचना करायला लागते, म्हणजे स्टेटमेंट मध्ये ज्याप्रमाणे असतं. व्हॉटच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा इट आलं पाहिजे आणि डज घ्यायची काही गरज नाही, त्याच्याऐवजी फक्त इकडे काय करायचं आहे, मीनचं दुसरं ते आहे मेंट, MEANT. ते बघा इथे दिसतंय आय आस वेदांत, व्हॉट घेतलं त्याच्यानंतर इट घेतलं, डजची काही गरज नाही कारण इथे काय आपण क्वेश्चन बनवणार नाही आहोत. तर याच्यानंतर याचं दुसरं रूप आहे त्यामुळे ते मेंट. त्यामुळे अशा प्रकारे हे वाक्य बरोबर आलं.
प्रश्न बघा एकदम सोपा आहे. काय विचारलं याच्यामध्ये, तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री कुठली ओळखायची. एकदम सोपं आहे वाक्य. बघा लगेच येतं आपल्याला, सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. बरोबर आहे. सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री घ्यायची आहे. बरोबर आहे. ज्या अर्थी तुम्हाला ऍज दिसतंय त्या अर्थी हे येऊच शकणार नाही. इकडे पण ऍज दिसतंय त्या अर्थी येऊच शकणार नाही. इकडे मात्र बेटर दिसतंय आणि इकडे इन्फिरियरचा आणि बेस्टचा काही संबंध नाहीये. म्हणजे आपल्याला लगेच उत्तर मिळतं 3. दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, मी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामध्ये ऍडजेक्टिव्हचे एक टेबल दिलेलं आहे. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऍडजेक्टिव्ह मध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझनला एक टेबल दिलेलं आहे. ते पाठ करून ठेवा. ते सगळ्यात महत्वाचे आहे. म्हणजे अशा प्रकारची सुपरलेटिव्ह डिग्री ज्यावेळेला असते, फक्त सुपरलेटिव्ह डिग्री दिसते बघा, कळतंय. इथे कधी कधी द बेस्ट बॅट्समॅन ऑफ ऑल पण असतं किंवा अमंग ऑल असतं, काही पण असू शकतं. तर ते ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याची जी पॉझिटिव्ह डिग्री असते ती नेहमी नो अदरनी बनत असते, जी इथे दिलेली बघा. ही आहे ना याच वाक्याची इथली पॉझिटिव्ह डिग्री आहे. परंतु ज्या त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री बनत असते त्यावेळेला दॅन एनी अदर हे घ्यावंच लागतं. तर असे हे 3 जे प्रकार आहेत की कोणती डिग्री कशी होत असते ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पहिली एक नो अदरची असते पॉझिटिव्ह डिग्री, मग त्याचं दॅन एनी अदर येतं आणि मग नंतर जसं इथे दाखवलंय फक्त सुपरलेटिव्ह डिग्री असते ते आहे. दुसरं आहे ते व्हेरी फ्यू आहे, मग त्याच्यानंतर दॅन मोस्ट अदर असतं आणि मग त्याच्यानंतर खाली वन ऑफ द आणि मग सुपरलेटिव्ह डिग्री असते. त्याच्यानंतर सम अदर असतं, मग नंतर दॅन नॉट दॅन मोस्ट अदर असतं आणि मग त्याच्यानंतर नॉट वन ऑफ द असतं सुपरलेटिव्ह डिग्री. हे सगळं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बघितलं समजेल. तर ते पाठ करून ठेवा. ते पाठ केलं की एखादा मार्क आहे ना तो सहज मिळून जातो. त्यासाठी खूप काही कष्ट करावे लागत नाही. त्यात सुद्धा आपल्याला खूप सोपा प्रकार देते, त्यामुळे असंही समजतच आहे आपल्याला. त्यामुळे उत्तर हे बरोबर आहे. पुढच्या याच्यामध्ये बघा, अर्थातच तुम्हाला आर्टिकल्स बरोबर समजतायत का त्यासाठी दिलेले आहे. बघा मित्रांनो, इकडे 2 वाक्य तुम्हाला दिसत आहेत. बरोबर आहे. आणि इथे पण एका फिश संबंधी बोललेलं आहे आणि हाच फिश पुढे इकडे बोललेला आहे. इंग्लिश मधला नियम काय, ज्या वेळेला वाक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही एखादं कॉमन नाउन वापरत असता त्यावेळेला त्याच्यापूर्वी किंवा एन आर्टिकल लागतं आणि नंतर तेच नाउन ज्या वेळेला पुन्हा रिपीट तुम्ही करत असता त्यावेळेला त्याच्यापूर्वी द लागत असतं. तो नियम इथे वापरला जाणार आहे. बघा जसं इट मस्ट बी अ मॅजिक फिशच येणार, म्हणजे तो एक जादूचा मासाच असला पाहिजे. तो मासा तुझी इच्छा पूर्ण करेल. कळतंय. म्हणजे इकडे तो मासा म्हणजे इथे येणार आहे द. त्यामुळे इकडे अ आणि इकडे द असलेलं असं कुठला पर्याय आहे, अर्थातच हा आहे आणि याचं उत्तर आहे. बरोबर आहे. पुढचं बघा, आय सॉल्व अ प्रॉब्लेम. याच्यामध्ये इकडे फिल इन द ब्लँक करायचे आपल्याला. आय सॉल्व अ प्रॉब्लेम वॉज व्हेरी डिफिकल्ट. एकदम सोपा प्रश्न आहे. आणि बघा तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की हे फक्त व्यक्तीसाठी वापरतात, हे पण व्यक्तीसाठी वापरतात आणि हे पण व्यक्तीसाठी वापरतात. आणि इकडे काय दिसतंय, निर्जीव किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू ती ज्या वेळेला असते त्यावेळेला पुढे येणारं रिलेटिव्ह प्रोनाउन हे विचच असतं. कळतंय. त्यामुळे इकडे विच असलेलं पर्याय 3 हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, ही 15 नेक्स्ट बर्थडे म्हणजे पुढच्या वाढदिवशी तो 15 वर्षाचा. काय आता पुढचा वाढदिवस आहे त्यावेळी तो 15 वर्षाचा भविष्यकाळ म्हणजे असेलच असणार. मग असेल साठी इथे काय दिसतंय बघा, हॅव बीन येऊ शकत नाही कारण का परफेक्ट प्रेझेंट आहे. इथे असेल फक्त यांनी येतं, त्यामुळे हेच याचं उत्तर आहे. इकडे वुड बी चालणार नाही आणि हॅड बीन पण चालणार नाही. ओके. पुढचं बघा, काउंट अँड चूज द नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे मोजायचे आणि निवडायचे खाली दिलेल्या पर्यायामधलं. काउंट अँड चूज द नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि याच्यामध्ये किती ऍडजेक्टिव्ह आहे ते ओळखायचे. सुरुवात करायची. इट इज अ गुड आयडिया टू गो टू महाबलेश्वर बाय अ प्रायव्हेट कार. म्हणजे किती आले, 2 आले. म्हणजे अर्थातच याचं उत्तर बघा, तर ते 2 ऍडजेक्टिव्ह आहेत त्यामुळे याचं उत्तर येणार आहे अर्थातच पर्याय 1. पुढचे प्रश्न बघूया. बघा हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, इथे अर्थात सगळे तुम्हाला कंजंक्शन दिलेले आहे. खाली पर्यायामध्ये तुम्हाला सगळे इंटरजेक्शन दिलेले आहेत आणि विचारलंय करेक्ट इंटरजेक्शन कुठलं वापरायचं. इंटरजेक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. तर ते करेक्ट इंटरजेक्शन कुठलं वापरायचं म्हणजे कोणतं इंटरजेक्शन कधी वापरायचं असतं, कशासाठी वापरायचं असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे.
मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये मी अशी रेग्युलर वापरली जाणारी जी इंटरजेक्शन्स आहेत ती इंटरजेक्शनच्या प्रकाराने दिले, ती वाचून घ्या. बघा आता इथे काय आहे, ॲट लास्ट यू हॅव डन इट, म्हणजे अखेर तू केलास असं ते आहे, बरोबर आहे ना. मग आता इथे काय वापरायचं बघा, हुर्रे. हुर्रे हे कधी वापरतात माहिती का, एखाद्याला आपण चिअर अप करत असतो ना, चिअर म्हणजे तो लढत असतो म्हणा, किंवा तो काहीतरी स्पर्धा करत असतो आणि तो नावमेद झालेला असेल किंवा अजून त्यांनी जोराने ती स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा यासाठी आपण करत असतो. इकडे जिंकल्यानंतरच आहे, मग काय करायचं ते बघूया. मग सगळ्यात पहिल्यांदा आधी एकतर हे चालणार नाही, आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल. आता दुसरं आलास पण चालणार नाही का, ज्या वेळेला रिग्रेट आपण कशाबद्दल ते करतो, कशासाठी दुःख किंवा खेद व्यक्त करत असतो त्यावेळेला आलास वापरायचं असतं, त्यामुळे तेही चालणार नाही. आणि औच तुम्हाला माहिती आहे की अचानक एखादी झालेली इजा वगैरे ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला शरीराला होणारी जी इजा असते त्यावेळेला हे वापरलं जात असतं. किंवा धडक बसलेली आहे किंवा ठेच लागलेली आहे किंवा असं जाता जाता सहज कुठेतरी मार लागला, अशा वेळेला ते वापरत असतात, त्यामुळे तेही चालणार नाही. म्हणजे थोडक्यात ब्रावो हेच वापरायचं आहे. आणि याचा अर्थ म्हणजे वा छान चांगली कामगिरी केलीस तू, अशाबद्दल हे ब्रावो वापरलं जात असतं. त्यामुळे इथे अर्थातच हे येणार आहे. पुढचं हे सगळ्यात महत्वाचं आहे, याच्याबद्दल मी अजून एक दुसरा तुम्हाला काय जर पर्याय दिला तर तुमचं कसं कन्फ्युजन आहे हे सांगणार आहे. नीट बघून घ्या. कंजंक्शन मध्ये मी लाईक आणि ऍज या दोघांच्या मध्ये फरक शिकवलेला आहे, तो याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता ते वाक्य दिलेलं खूप सोपं आहे. जसं बघा, ही ट्रीट्स अस आणि स्लेव्स, म्हणजे तो आम्हाला गुलामासारखा वागवतो असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे सारखं समजल्यानंतर तुम्ही एक घेणार हे तर बरोबर आहे, परंतु उद्या ही प्रेपोजिशन इथे येऊ शकत नाही. उद्या ह्याच्या बरोबर समजा तुम्हाला इथे कुठेतरी ह्याच्या ऐवजी जर समजा तुम्हाला ऍज दिलं तर तुम्हाला हे बरोबर वाटणं समजलं, ही ट्रीट्स अस ऍज स्लेव्स, तर मात्र असं कधीही झालं नाही पाहिजे. कारण का ऍज आहे ना हे कंजंक्शन आहे आणि लाईक हे ना हे प्रेपोजिशन आहे. म्हणजे इथे ऍज कधी लागेल माहितीये का, जर याच्या पुढे असं वाक्य असेल काय, ऍज आर ट्रीटेड, म्हणजे गुलामाला वागवलं जातं, म्हणजे तो आम्हाला वागवतो जसं गुलामाला वागवतं. जसं ज्या वेळेला असतं ना त्यावेळी तिथे ऍज येत असतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे लाईकच्या बरोबर ऍज हे पण महत्वाचं आहे. वाक्य जर पूर्ण असेल तर तिकडे लाईक कधीच वापरलं जात नाही, तिकडे ऍज वापरायचं असतं, एवढा नीट नियम लक्षात ठेवा. पुढचं बघा, एरर विचारलेली आहे. आता ही सगळी जी एरर विचारली, खरं म्हटलं तर हे फ्रेझल व्हर्बवरचं वाक्य आहे, पण खूप सोपं आहे म्हणून मी मुद्दाम इथे घेतलंय. आणि तुम्हाला सांगितलं अगोदर सगळे ग्रामर घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे व्होकॅब्युलरी घेणार आहे. हे अर्थात व्होकॅब्युलरी मध्ये असलं ते मुद्दाम इथे घेतलेलं आहे. याचं कारण, आय विल पुट ऑन अ नोट इन दिस रिगार्ड, म्हणजे मी या संबंधित एक नोट म्हणजे एक नोंद अशी मी ठेवीन. फॉर युअर कन्सिडरेशन, तुम्हाला विचार करायला, अँड नेसेसरी डिसिजन, म्हणजे याच्यावरती तुम्ही विचार करा आणि नंतर पुढची ऍक्शन काय निर्णय तो घ्यायचा, यासाठी मी एक नोट ठेवीन म्हटलेलं आहे. पुट ऑनचा अर्थ काय आहे हा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला लगेच समजेल की, म्हणून काही वेळेला ज्यावेळी तुम्हाला हे असं दिलेलं असेल ना त्यावेळी पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवा, मी परत परत नीट काय सांगतोय ते, की ज्यावेळेला कुठेच एरर समजत नसेल ना त्यावेळी हा पार्ट मध्ये बघत चला की ते एरर मिळते का. आता अँड मध्ये काही एरर्स नाही, संबंध नाही, नेसेसरी डिसिजन संबंध नाहीये, इकडे फॉर युअर कन्सिडरेशन आहे काही संबंध नाहीये, अ नोट इन दिस रिगार्ड सगळं व्यवस्थित समजते ना, म्हणजे एरर इथे आहे. ती काय आहे नाही समजलं ना तरी पण चालेल, पण ही आली पाहिजे. मग आता इकडे ऍक्च्युली पाहिजे काय, कारण का पुटॉनचा अर्थ आहे ना अंगात घालणे, कपडे घालणं वगैरे जे असतं ना त्याला पुटॉन असं म्हटलं जातं. पुटॉन तर इकडे चालणार नाहीये, मग इकडे आय विल पुट अ नोट इन दिस रिगार्ड असं चालेल, किंवा आय विल पुट अप, म्हणजे मी हे ऍक्च्युली पुटअपचा अर्थ पुढे ठेवतो, तुमच्या पुढे ठेवतो असं आहे, किंवा मी ते मांडतो याच्या अर्थानं आहे. त्यामुळे इथे पुटअप एक वेळ चालेल, नाही तर नुसतंच पुट पण चालेल. त्यामुळे आय विल पुट किंवा पुटअप अ नोट इन दिस रिगार्ड असे वाक्य पाहिजे. थोडक्यात एरर ए मध्ये आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढचं बघा, दोन वाक्य दिलेली आहेत आणि या दोन वाक्यांमध्ये त्यांनी विचारलंय चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे खाली तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. अल्टरनेटिव्ह मी लिहिले नाहीत, ते अल्टरनेटिव्ह आपण लिहून घेऊया आणि मग बघूया. मित्रांनो, या दोन वाक्यांमध्ये करेक्ट आणि इनकरेक्ट काय, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह काय तो शोधायचा आहे. जो लिहिला नव्हता तो आता इथे मी लिहिलेला आहे, तो काय तो बघूया आपण. बघा, किड्स अँड बायरॉन
आर रोमॅन्टिक पोएट्स, म्हणजे हे दोघं जण काय आहेत, रोमॅन्टिक पोएट्स आहेत. बट आय प्रेफर द लॅटर. लॅटर म्हणजे नंतरचा. लेट हा जो ऍडजेक्टिव्ह आहे, लेट, लेटर, लॅटर, कळतंय, आणि मग त्याच्यानंतर होत असतं लेटेस्ट आणि लास्ट. तर एवढंच फक्त लक्षात ठेवा, इकडे दोघ जणच आहेत आणि दोघ जण असल्यानंतर इकडे नेहमी लॅटर येत असतं. म्हणजे उद्या जर तुम्हाला ह्याच्या ऐवजी जर इकडे लास्ट आलं तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे वाक्य चुकीचं आहे. एवढं लक्षात ठेवा. हेच कधी कधी मला आधीचा आवडतो असेल तर ह्याच्याऐवजी असंही तुम्हाला येऊ शकेल, आय प्रेफर द फॉर्मर. कळलं का? तर तिथे फॉर्मर आलं पाहिजे. नाही तर ह्याच्याऐवजी कधी तुम्हाला फर्स्ट पण देतील, तर फर्स्ट असेल तर ते चूक झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. फॉर्मर म्हणजे पूर्वीचा आणि लॅटर म्हणजे नंतरचा. हे दोन नीट लक्षात ठेवा. दोघं जण असतील तर त्याच्यामध्ये मला कुठला आवडतो, जर पहिला आवडतो असं किड्स बद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला तिकडे फॉर्मर घ्यावं लागणार आहे. आणि पेपर सेटर त्याच्याऐवजी तुम्हाला फर्स्ट देईल, हे नीट लक्षात ठेवा. फर्स्ट दिलं तर ते चूक आहे. तसंच नंतरच्या याच्यासाठी आता इथे लॅटर बरोबर आहे, ह्याच्याऐवजी लास्ट दिलं तर आपल्याला असं वाटणार की नाही बरोबर आहे, मला शेवटचा आवडतो म्हणजे बायरॉन. पण दोघं जण असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री कधी वापरत नाही, त्यामुळे तिथे लॅटरच बरोबर आहे. लास्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्यामध्ये अर्थातच पर्याय कुठला येणार आहे, तर पहिलं वाक्य तर म्हणजे इथे दिलेलं आहे ते बरोबर आहे, त्यामुळे लॅटरचं उपयोग इथे बरोबर केलेला आहे. दुसरं बघा, शी केम टू स्कूल म्हणजे ती शाळेला आली लेटर दॅन आय. लेटर म्हटलंय बघा, लॅटर आणि लेटर यामध्ये दोन मधला तुम्हाला फरक समजतो का? यासाठी वाक्य दिलंय. आणि ती माझ्यापेक्षा उशिरा आली, कारण का तुम्हाला माहितीये लेट म्हणजे उशिरा, ती माझ्यापेक्षा थोडी अधिक उशिरा आली, कारण इकडे दॅन आहे त्यामुळे लेटर घेतलेलं आहे. त्यामुळे इथे हेही वाक्य बरोबर आहे आणि हेही वाक्य बरोबर आहे. म्हणजे बोथ 1 and 2 आर करेक्ट असं उत्तर येणार आहे. त्यामुळे हा आपला पर्याय. बघा पुढचं बघा, चूज द ऑड टर्म आउट. म्हणजे इथे हे 4 दिलेले आहेत बघा तुम्हाला, आणि 4 याच्यामधला ऑड कुठला आहे ते ओळखायचं आहे. बघितल्या लगेच आपल्याला समजतं की इकडे पॉवर्टी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, फ्रीडम ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, विजडम ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, पुअर मॅन हे जे आहे हे मात्र कॉमन नाउन आहे. बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच ऑड मॅन समजायला दिलेलं आहे, म्हणजे अर्थात आपलं उत्तर येणार आहे पर्याय 4. बाकी हे सगळे आहेत हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. पुढचं, ही प्रेफर्स कॉफी डॅश टी. प्रेफरचा नियम आहे, प्रेफरच्या नंतर नेहमी टूच लागतं, दॅन पण लागत नाही. इकडे दॅन दिलं नाही, हे नशीब आहे आपलं. नाही तर जनरली मोस्टली इतर परीक्षांमध्ये ही प्रेफर्स कॉफी दॅन टी, म्हणजे तो कॉफीपेक्षा चहापेक्षा कॉफी पसंत करतो. पेक्षा असं आपण मराठीत जे बोलतो ना, त्यासाठी मोस्टली इकडे सगळीकडे दॅन पण देत असतात. त्यामुळे दॅन आलं तरी सुद्धा चूक आहे. लक्षात फक्त एवढं ठेवायचं की प्रेफरच्या नंतर नेहमी टू वापरायचं असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, माय फादर इज द ब्रदर ऑफ माय अंकल. म्हणजे माझे वडील हे माझ्या अंकलचे भाऊ आहेत. कुठले भाऊ आहेत ते बघायचे. वयस्कर भाऊ चालणार आहे का? नाही, कारण का यांनी वय दाखवलं जातं. बरोबर आहे. म्हणजे इथे काय चूज मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड कुठला आहे ते विचारलेलं आहे. मग त्याच्यानंतर लार्जर चालणार आहे का? तर नाही, कारण का लार्जर हा आकार असतो त्यामुळे तोही चालणार नाही. आता उरलंय एल्डर आणि बिगर, त्यातलं बिगर चालणार नाही त्यामुळे एल्डर चालेल. कळतंय? ऍक्च्युली इकडे माय फादर इज द एल्डेस्ट ब्रदर असं असायला पाहिजे होतं, कारण का इकडे द दिलंय त्यामुळे याची गरज नाही, एल्डेस्टची पाहिजे. तरी पण आता आपल्याला परीक्षेमध्ये मोस्ट इफेक्टिव्ह कुठला विचारलाय म्हणून इकडे एल्डर चालणार आहे. कळलं? तर अशा प्रकारे प्रश्न झाले. याच्यानंतर आपण याची जी व्होकॅब्युलरी आहे ती बघूया. ग्रामरचे प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. थोडे आता उरलेले जे काही व्होकॅब्युलरीचे प्रश्न आहेत ते बघून घेऊया. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय आणि याच्यामध्ये सिनोनिम विचारलेलं आहे. लगेच दिसतं, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. प्लेसिड, प्लेसिड म्हणजे शांत. त्यामुळे शांतला असलेला कुठला सिनोनिम शब्द आहे तो आपल्याला दिसतो बघा. क्लिअर अजिबात नाही चालणार. डल मंद किंवा सुस्त अजिबात नाही चालणार. एन्जॉयबल म्हणजेच आनंद घेण्यासारखं अजिबात नाही चालणार. त्यामुळे चौथं काम हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा,
फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, कॅमलच्या पुढे आपल्याला तिकडे ग्रंट्स असं दिलं जातं. म्हणजे कॅमल जो आवाज करतो तो ग्रंट आहे. तर मग एलिफंट करतो ते काय आहे, तर अर्थातच मित्रांनो त्याला ट्रम्पेट असं म्हणतात. म्हणजे तो जो आवाज करतो त्याला चित्कार करतो त्याला ट्रम्पेट असं म्हणतात. कारण का पहिला जो कू हा शब्द आहे हा कबुतरांच्या बाबतीत वापरला जातो. दुसरा बेलो आहे, तो म्हैस किंवा बैल वगैरे जे असतात, गायी जे असतात त्यांना बेलोस आवाज असतो त्यांचा. आणि ग्राउल गुरगुरणे, कुत्रे वगैरे किंवा जे प्राणी असतात त्यासारखे ते जे गुरगुरतात त्याला ग्राउल असं म्हणतात. त्यामुळे उत्तर अर्थात एलिफंटचं पर्याय नंबर 3 तेच येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तो आहे अँटोनिमचा. प्रोवोक म्हणजे भडकावणे असं त्या अँटोनिम आहे. आणि त्याला दिलेले खाली शब्द आहेत. प्रोवोक हे क्रियापद आहे, त्याला दिलेले शब्द आहे अट्रॅक्ट. प्रोवोक म्हणजे भडकावणे, इन्स्टिगेट, प्रोवोक. मग अट्रॅक्ट अजिबात चालणार नाही, कारण का त्याचा अर्थ आकर्षित करणे आहे. कन्व्हिन्स म्हणजे पटवणे एखाद्याला, त्यामुळे तोही चालणार नाही. ग्रॅटिफाय आनंद देणे, भडकावण्याच्या विरुद्ध आनंद देणे नसणार तर शांत करणे असे असणार आहे. म्हणून पर्याय 4 पॅसिफाय हे बरोबर त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. अ हॉट हेड इज ऑलवेज अ लुझर इन लाईफ. म्हणजे गरम डोकं हे नेहमी लाईफ मध्ये हरलेलं असतं. गरम डोकं म्हणजे गरम डोक्याचा माणूस आहे अर्थात. मग तो गरम डोक्याचा माणूस कोण असतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा त्यातलं पहिलंच रॅश पर्सन हेच तिथे परफेक्ट बसतं. कारण का दुसरं जे आहे टेलिंगला आहे, याला काही अर्थ नाही, त्याच्यामधून काही व्यक्ती दिसत नाही. आणि इरेग्युलर पर्सन याच्यामध्ये व्यक्ती दिसली तरी अनियमित असणारी व्यक्ती ही अयशस्वी असते असं म्हणता येत नाही. नाहीतर बरेच ऍक्टर, राजकारणी, मंत्री संत्री वगैरे हे सगळे बऱ्याचदा ठिकाणी अनेकदा लेटच येत असतात. त्यामुळे तसा काही संबंध नाहीये. आणि टॉप नुसतं चालणार नाही. त्यामुळे पहिलं रॅश पर्सन हेच याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचं बघा, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे तिथे मिसमॅच असलेली पेअर कुठली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अर्थात बघा, पहिलं गुजचं गीज हे बरोबर आहे. दुसरं शिपचं शिप्स हे मात्र चुकलेलं आहे. कारण का शिपचं अनेक वचन शिपच राहतं. म्हणजे जसं शिप आहे तसं स्वाईन, फिश आणि डिअर हे जे 4 शब्द आहे त्यांचं अनेक वचन कधीही बदली होत नाही, ते तेच राहत असतं. म्हणून बघा तुम्हाला चौथ्या पर्यायामध्ये तिकडे दिसेल डिअरचं डिअरच ठेवलेलं आहे. आणि तिसरा जो आहे लाईफचं लाईव्स हे बरोबर आहे. म्हणजे लाईफ लाईव्स बरोबर आहे, डिअरचं डिअर बरोबर आहे. फक्त हे चुकलेलं आहे, शिपचं शिप्स केलेलं, त्यामुळे ते चुकीचं आहे. याच्यानंतरचं पुढचं जे दिसतंय ते बघा, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आणि खाली जे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्या अल्टरनेटिव्ह मध्ये बघा वाक्य काय दिलंय, परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन. म्हणजे आपली चांगली तब्येत जी आहे, प्रकृती आहे, एकदम उत्कृष्ट किंवा उत्तम प्रकृती आहे, ही कशावरती अवलंबून असते तर ऑफ अ फ्यू सिंपल रूल्स टू हेल्थ. म्हणजे आरोग्यविषयक एक साधे साधे नियम काय, अर्थातच पाळणे हे असणार आहे. मग त्या पाळण्यासाठी इंग्लिशमध्ये ना 2 क्रियापद वापरले जातात. एक असतं ऑब्झर्व आणि दुसरं आहे प्रॅक्टिस. अर्थात स्पेलिंग एसी असतं, PRACTIAC. आता हे जे ऑब्झर्व आहे त्या ऑब्झर्वचे 2 अर्थ आहेत. एक ऑब्झर्वचा अर्थ आहे ना तो निरीक्षण करणे असा आहे. म्हणजे डोळ्याने आपण जे बघतो, तुम्हाला माहिती ऑब्झर्वेटरी वगैरे जे असते तर तिथे ते किंवा आकाशामध्ये असलेल्या तारांचं वगैरे जे निरीक्षण केलं जातं त्याला पण ऑब्झर्वेशन असं म्हणतात. कारण पहिला जो आहे दिलेला जो आहे तो चालणार नाहीये. तर ऑब्झर्वचा एक अर्थ निरीक्षण करणं आहे आणि दुसरा जो ऑब्झर्वचा अर्थ आहे, ऑब्झर्व आणि प्रॅक्टिस, याचा अर्थ पाळणे असा आहे. म्हणजे एखादी धार्मिक प्रथा, रूढी किंवा एखादी परंपरा जी असते ती जी पाळली जात असते तर त्याला ऑब्झर्व हे क्रियापद वापरतात. आणि त्याचं ज्या वेळेला नाऊन करायचं असतं त्यावेळी ते ऑब्झर्वन्स होत असतं. ते पुढे तुम्हाला दिसेल बघा. त्यामुळे पहिलं ऑब्झर्वेशन आहे हे चालणार नाही. दुसरं ऑकरन्स घडणे नाही चालणार आहे. ऑब्झर्वन्स हे मात्र इथे चालणार आहे की जे ऑब्झर्व पासून ऑब्झर्वन्स होतं ते नाऊन आहे. आणि अडॅप्शन आहे ते अडॅप्शन चालणार नाही. पुढचं बघा, चूज द वन. पुढचं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. आणि अंडरलाइन केलेला वर्ड आहे त्याच्यामध्ये अँशियस, तो त्याच्यामध्ये अंडरलाइन केलेला दिसत नाहीये तर तो अंडरलाइन केलेला शब्द आहे तो आहे अँशियस. वाक्याचा अर्थ बघितला तर आपल्याला लगेच समजतं. अँशियस म्हणजे ज्याला चिंता लागलेली असते, हुरहुर लागलेली असते असा खरा अर्थ जरी असला तर इथे वाक्यामध्ये म्हणजे इंग्लिशच्या शब्दांची हीच मजा आहे की वाक्यामध्ये तो ज्या प्रकारे शब्द वापरतो ना त्याच्यावर त्याचा अर्थ काढायचा असतो. आता इकडे तुम्हाला वाक्य बघा काय दिसतंय बघा,
द बॉय इज अँशियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन, म्हणजे त्याला जेवढं शिकता येईल ना तेवढं शिकायला तो अँशियस आहे, म्हणजे तो चिंतातूर नाहीये, म्हणजे तो उत्सुकच असणार आहे. त्यामुळे खाली जे काही पर्याय दिले त्याच्यामधला सिरियस चालणार नाहीये. दुसरा दिलेला जो आहे वरीड तो पण चालणार नाही, फोर्स पण चालणार नाहीये. त्यामुळे तिसरा जो इगर आहे त्याचा अर्थ उत्सुक, तोच फक्त शेवटचा जो चौथा पर्याय आहे इगर उत्सुक, तोच फक्त इथे नक्की चालणार आहे. पुढचं बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय वन वर्ड सबस्टिट्यूट आहे ते, आणि त्याच्यामध्ये बघा दिले वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ विमेन. खूप सोपं आहे, म्हणजे विमेन आहे म्हटल्यानंतर तिथे एकच शब्द तसा दिसतोय बघा, फेमिनाईन असलेला तो आहे फेमिनिस्ट, तेच त्याचं उत्तर आहे. खूप सोपं आहे. ॲसेटिक म्हणजे संन्यासी किंवा विरक्त, लौकिक जगापासून दूर राहणारा जो असतो तो ॲसेटिक आहे. फेमिनिस्ट म्हणजे ते वरती दिले तेच की स्त्रियांच्या कल्याणाबद्दल जो कार्य वगैरे करतो आणि ते कार्य करण्यासाठी जो उत्सुक असतो तो आहे. रेक्ल्यूज म्हणजे एकांतवास ज्याला आवडतो अशी व्यक्ती असते त्याला रेक्ल्यूज असं म्हणतात. मोस्टली जे सगळे साधू वगैरे असतात ते सगळे ते रेक्ल्यूज असतात. आणि रेफ्यूजचा अर्थ खरडपट्टी असा आहे, म्हणजे आपण एखाद्याची काय चांगली जी भोसरी टीका वगैरे त्याच्यावर करतो आणि त्याच्यावर त्याची जी खरडपट्टी काढतो ते रिप्रूफ आहे. त्यामुळे अर्थातच दोन फेमिनिस्ट हे उत्तर बरोबर आहे. पुढच्या बघा तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अर्थातच तुम्हाला दिसतंय बघा तिकडे की काऊच्या बरोबर काफ आहे. बघा काऊचं काफ हे वासरू आहे, त्यामुळे अर्थात लायनचं किंवा टायगरचं असेल किंवा अस्वलाचं असेल तर त्याला कब असं म्हणतात. त्यामुळे पर्याय 2 हे त्याचं उत्तर आहे. अजून पुढची प्रश्नपत्रिका पण आपल्याला बघायची आहे. ही 2018 ची झाली.